तुला अंदाज पण नाही की मी आज काय करायला जाणार आहे ते. फक्त इतकं समजून जा की जे काय करायला जाणार आहे मी, तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा असेल तो. मी वाट बघेन तुमच्या धड्याची. आज दिवशी माझं लग्न होणार आहे. ही सर्व तयारी तर मी त्याच्यासाठीच केली आहे. तुमचं हे जे लग्न आहे ते जुन्या डिवोर्स पेपरच्या आधारावर होत आहे. तुम्ही लिगली सिक्युअर्ड आहात. आता तुम्ही हे लग्न करू शकता. मला इथे वाट बघायला लावून हे दोघं गेली कुठे? मला कॉल केला पाहिजे. अरे, तुम्ही दोघे शेवटी आलातच. मी तर नवरदेवाला सुद्धा आणलं. होप यू आर फाईन. हो. लग्नाच्या दिवशी मोठ्यातली मोठी माणसं नर्वस दिसतात. देवसाठी लग्न काही नवीन गोष्ट नाहीये, कारण हे याचं दुसरं लग्न आहे. अहो, चौथं असो 5वं असो, नर्वसनेस तर येतोच ना. काय देवसाहेब? बरं, तुम्ही दोघे बोलत बसा, मी आलोच. हे बघा, तुम्ही टेन्शन नका घेऊ डॉक्टर साहेब. थोडंसं एकटं राहणं हे देवसाहेबांसाठी आणि तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. पण हा याचा निर्णय बदलणार तर नाही ना? असं काही नाही होणार आहे. तो नक्कीच परत येईल. देवसाठी लग्न काही नवीन गोष्ट नाहीये, कारण हे याचं दुसरं लग्न आहे. अहो, चौथं असो 5वं असो, नर्वसनेस तर येतोच ना. काय देवसाहेब? मी जे काही करतोय ते सगळं योग्य आहे का? काय मी खरंच हे सगळं करून अनुदामिनीला धडा शिकवू पाहतोय? का मी हे सगळं माझ्या सेल्फ रिस्पेक्टसाठी करतोय? का फक्त आणि फक्त अनुदामिनीचा बदला घेण्यासाठी? तुम्हाला जे करायचं आहे ना ते तुम्ही करा. मला जे करायचं होतं ते मी आधीच केलंय. मी तुम्हाला डिवोर्स दिलाय. मी स्वतःला तुमच्यापासून मुक्त केलंय. आत्तापासून माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आभास पूर्णपणे मुक्त आहे. मी तुमच्या हस्ताक्षर केलेल्या डिवोर्स पेपरची वाट बघेन. नाही, अनुदामिनीला सुद्धा हेच हवंय. म्हणूनच तिने त्या डिवोर्स पेपरवर साईन केल्या. आमच्या नात्याचा मान पण नाही राखला तिने. तिला नाही वाटत की आपण एकत्र राहावं, एकत्र आयुष्य घालवावं. इतकंच की तिने मला कधी या गोष्टीची जाणीवच होऊन नाही दिली की छोटे साहेब तिच्यावर प्रेम करतात. मी तिला विचारलं सुद्धा. कोणी होतं जो तुझ्या अश्रूंच्या मागे तुझे अश्रू पुसत होता? कोणी होतं जो तुझ्या दुःखाला सावरत चालला होता? तो महान बनत चालला होता आणि मी? छोट्या साहेबांचं तुझ्यावर प्रेम होतं आणि त्यांना तुझ्याशी लग्न करायचं होतं. ते आजही तुझ्यासाठी जास्त महत्वाचे. ते आजही तुझ्यासाठी देवदूत आहेत. आणि मी फक्त आणि फक्त नावासाठी नवरा, ज्याच्यासाठी तू नातं निभावून देण्याचा फक्त प्रयत्न करतेस. जर तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही जे काही बोललात
ते सगळं खरं आहे. तर मला कोणतंच स्पष्टीकरण नाही द्यायचं. तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकता. नाही, मी जे काय करतोय अगदी योग्य करतोय. जर मला अनुदामिनीला चोख उत्तर द्यायचंय ना, तर मला हे लग्न करायलाच पाहिजे. या तोपर्यंत एक एक चहा पिऊया. चला राजू, 2 चहा आण बाळा. बसा ना. वकील साहेब, तुम्हाला माहिती आहे आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. कारण की ही जी माझी मुलगी नॅन्सी आहे ना, हिला आमच्यासोबत कोणतंच नातं नाही ठेवायचं. पण आज तिचा हा हट्ट, तिची डिमांड पूर्ण करून मी तिला माझ्या ताब्यात आणलं आहे. आणि वकील साहेब, मला असं कधीच नाही वाटत की तिने आमच्यापासून दूर राहावं. म्हणून देव बरोबर हिचं लग्न महत्वाचं नाहीये, तर तिचं आणि माझं नातं टिकवणं महत्वाचं आहे. पण तुम्हाला वाटतं हे लग्न सस्टेन होईल का? तुम्हाला असं का वाटतं बरं? कारण तर खूप सारं आहे. आणि सगळ्यात मोठं कारण हे आहे की तुमची मुलगी नॅन्सी आजारी आहे, कधी क्रिटिकल होऊ शकते. आणि ही गोष्ट मी नाही सांगत आहे, तुमचे मेडिकल रिपोर्ट सांगत आहे. होय, बरोबर. हे दुर्दैव तर माझी मुलगी नॅन्सी सोबत आहेच. तर मग तुम्ही हे कसं म्हणू शकता की हे लग्न सस्टेन होईल? म्हणजे नॅन्सी जर देवसाहेबांसोबत राहणारच नाही, तर मग काही होऊ शकतं ना. असंही होऊ शकतं की देवसाहेब पुन्हा अनुदामिनीकडे जातील. अहो वकील साहेब, मिरॅकल सुद्धा होऊ शकतो ना. आणि बाप या नात्याने मी ठोसपणे सांगू शकतो की माझ्या मुलीसोबत मिरॅकल नक्की होईल. मलाही असंच वाटेल की मिरॅकल व्हावं. इनफॅक्ट मी तर देवाकडे प्रार्थना सुद्धा करेन. पण याची काही गरज नाहीये वकील साहेब. देव माझ्याशी लग्न करणार आहे, बस एवढ्यातच माझे सर्व स्वप्न पूर्ण होऊन जातील. मी कोण आहे देवला थांबवणारी? माझ्याशी लग्न करून तो माझ्यावर फार मोठा उपकार करतोय. जर तो आज पण विचार करेल तर अनुदामिनी सोबतच राहू शकेल तो. मला हे नकोय की माझ्यामुळे देव आणि अनुदामिनीच्या नात्यात काय परिणाम व्हावा. माझी तर एवढीच इच्छा आहे की मी जोपर्यंत जिवंत आहे, जगाने मला देवच्या बायकोच्या नावाने ओळखावं. आणि जेव्हा मी मरून जाईन, तर देव एकट्यात बसून मला आठवेल की मी कधी त्याची बायको होती. रजिस्टर सर आहेत. बोला रजिस्टर सर, तुम्ही आलात का? जी वकील साहेब, मी बस येतच आहे. तुम्ही आतमध्ये बसून घ्या. हो ठीक आहे, आम्ही आत बसून घेतो. हो हो, चला रजिस्टर सर आलेत, आपण निघूया. चल बेटा. पण देव कुठे आहे? मी इकडे आहे.
कंग्रॅच्युलेशन्स देव. आज आपलं लग्न आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आता जाऊया. हो रजिस्ट्रार साहेब पण आले असतील. हो हो चला चला. एक मिनिट. काय झालं नॅन्सी? तुला तर माहिती ना शिखा, मग तू का पुढे पुढे जातेस? कोर्टमध्ये लग्न आता नाही होणार. पप्पा, मी संपूर्ण विधी सोबत लग्न करू इच्छिते. अग्नी सोबत सप्तपदी घेऊ इच्छिते. मंत्र पण वाचले जातील. प्लीज पप्पा. पण ते इतका वेळ आपल्याकडे अजिबात नाहीये. देव, देव मी सर्व व्यवस्था केली आहे आणि तू काय माझी इतकी इच्छाही पूर्ण नाही करू शकत? प्लीज माझं ऐक ना. प्लीज. देव, माझं तर पहिलं लग्न आहे आणि माझी सुद्धा इच्छा आहे की मी पण इतर मुलींसारखं लग्न करू. देव, जर तू माझ्यासाठी एवढं सर्व करू शकतोस तर ही गोष्ट तर फार लहान आहे. मी सगळी व्यवस्था केली आहे देव. मंडपाला स्वतःच्या हातांनी सजवलंय. भटजींना बोलवलंय आणि माहितीये देव, सप्तपदीच्या वेळी मला तुला काय बोलायचंय ते पण लिहून ठेवलंय. प्लीज माझं ऐक ना देव. एवढीच तर इच्छा आहे माझी. पूर्ण कर ना. काय तू माझी ही इच्छा पूर्ण नाही करू शकत देव? बोल. जर जर तुला हे करण्याची इच्छा नाहीये तर काही हरकत नाही. नको करूस. पण इतकं लक्षात ठेव देव की कोर्टमध्ये लग्न केल्यानंतर मला फार अर्धवट वाटेल. मी अग्नीसोबत सप्तपदी घेऊन एक पूर्ण बायको म्हणून जगू इच्छिते, जसं अनुदामिनीला वाटतं. मला माहिती आहे देव की मी अनुदामिनीची जागा नाही घेऊ शकत, पण तुझ्या मनात माझ्यासाठी छोटीशी जागा तर बनवूच शकते.
आणि जर मला स्वतःच अर्धवट वाटत असेल तर तुला एका पत्नीचं प्रेम कसं देऊ शकेन मी? बोल ना देव, प्लीज काहीतरी बोल. ठीक आहे, तू जसं सांगशील तसं आपण करूया. चल. चल. पांडेजी, पांडेजी, हा बोला. काय करताय तुम्ही? झोपलोय. जा, जाऊन गाडी सजवून आणा. नवरीला घरी नाही न्यायचंय का? घेऊन जायचंय. तर मग जा. अहो, जातोय की. घाई काय? जातोय की. जा लवकर. ठीक आहे. जा गाडी सजवून आणा. काय काम करायला आलो होतो, लोक काय काय काम करवतायत. असं वाटतंय जसं देव साहेबांचं नाही, आम्ही तर यांचेच नोकर आहोत. ये ना देव. एक मिनिट हा, एक मिनिट. देव, ही सर्व तयारी आहे ना मी केली आहे. हे बघ ना, लाईट्स लावल्यात, स्वतःच्या हाताने फुलं सजवली आहेत, भटजींना सुद्धा मीच बोलावलंय. अगं पुत्री, एक सामान आणणं तर तू विसरलीस. ते खूपच आवश्यक आहे. कोणती? कुंकू. कुंकू? देव, देव, देव! शिखा, शिखा, देव का निघून गेला? पप्पा, पप्पा, देव का निघून गेला? मला वाटतं देव तुम्हाला साहेब- काय वाटतं नाही वाटत, मला याची पर्वा नाहीये.
मला आत्ता लग्न करायचंय. जा माझ्या देवला बोलावून आणा. भटजी, मंत्र सुरू करा तुम्ही. ते तर ठीक आहे बाळ, पण लग्नासाठी नवरा पण असायला हवा ना. देव, या तर मी इथून एक नवरी बनून जाईन, नाहीतर माझं शव. आता निर्णय तुला करायचाय देव, की तू मला नवरी म्हणून बघशील की माझ्या मरणाचा तमाशा.